नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. 28 मे 2024 सकाळची वेळ होती. नाला सोपाऱ्यातील निर्जन ठिकाणी टेकडीच्या पायथ्याला एका महिलेचा मृतदेह पडला होता. तिच्या छातीवर पोटावर वार केलेले होते. मृतदेह फुगलेला आणि सडलेला होता. त्या महिलेनं गुरखा घातलेला होता, त्यामुळे ही महिला मुस्लिम धर्माची असावी असं वाटत होतं. मृतदेहाजवळ एक रक्ताने माखलेला चाकू पडलेला होता आणि त्याच ठिकाणी कंडोम आणि डिले स्प्रे पडलेले होते. आता डिले स्प्रे म्हणजे स्प्रे मारलं की जास्त वेळपर्यंत संबंध ठेवू शकतो. पोलिसांनी त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि PM करता शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. आता या महिलेचं ओळख पटवण्याचं काम पोलिसाचं सुरू झालं होतं. तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. घटनास्थळी सापडलेलं डिले स्प्रे त्यावर बॅच नंबर लिहिला होता. त्या आधारे पोलीस तपास करायला सुरुवात केली. आता पोलिसांना प्रश्न पडला, हे कुठून घेतलं असेल? तपास करत असताना पोलिसांना शेवटी एक मेडिकल स्टोअर सापडले, जिथे हे कंडोम आणि डिले स्प्रे घेतले होते. पोलिसांनी तिथे CCTV कॅमेरे चेक करायला सुरुवात केली. तेव्हा CCTVमध्ये आढळलं की एक तरुण हे कंडोम खरेदी करताना दिसत होता. पोलिसांनी त्याचा फोटो घेतला आणि त्याचा शोध करायला सुरुवात केली. आणि दुसऱ्या बाजूला घरातील ही 2-3 दिवसापासून महिला गायब झालेली होती. हे पोलिसांना समजलं. पोलीस त्याच्या घरापर्यंत पोहोचले. महिलेचा पती जियाउल शहा याने पोलिसांमध्ये तक्रार दिलेली होती. त्यावेळेस पोलिसांनी त्याला त्या महिलेचा फोटो दाखवला. त्याने फोटो बघितल्याबरोबर एकच टाहो फोडला, कारण त्याची ती पत्नी होती. नाव होतं सायरा बानो. तिचे वय 34 वर्षाचे होते. आता त्या महिलेची ओळख पटलेली होती. CCTVत दिसणाऱ्या तरुणाचे फोटो दाखवला तेव्हा समजले की तो त्याचाच कोवळा पुतण्या आहे. त्याचे वय केवळ 21 वर्षाचे होते. नाव होतं नजामुद्दीन मोहम्मद सामित. ह्या पुतण्यानेच हे सगळं सामान खरेदी केलं होतं हे पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तो बेकरीमध्ये काम करत होता. पोलिसांनी 31 मे 2025 या दिवशी त्याला तेथून ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी करायला सुरुवात केली. मात्र त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मग पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवला. शेवटी त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर ही संपूर्ण घटना उघड झाली. सायरा बानो ही पती उल्ला शाह आणि मुलाबरोबर राहत होती. त्यांचा सुखाने संसार सुरू होता आणि तिच्या शेजारी तिचा पुतण्या नजामुद्दीन मोहम्मद शहा हा राहत होता. त्याचे वय जवळपास 21 वर्षाचे होते आणि त्याची काकू सायरा बानो ही 34 वर्षाची होती. दोघांमध्ये 15 वर्षाचा फरक होता. हिला 3 मुले, पती आहे, संसार आहे. असं असताना सुद्धा 2 वर्षापासून यांच्यात अनैतिक संबंध सुरू होते. हे त्यांचं प्रेम प्रकरण सगळं लपून छपून होतं. त्यानंतर पुतण्या नजामुद्दीनचं लग्न ठरलं तेव्हा त्याने म्हटले, तू वेगळी राहा, मी वेगळा राहतो. आपले संबंध इथेच संपवूया, कारण आता माझं लग्न ठरलं आहे. मात्र त्याची काकू त्याला सोडायला तयार नव्हती. ती त्याच्या पाठीमागेच लागलेली होती. काही दिवसांनंतर पुतण्याचे लग्न झाले आणि त्याच्या घरात आता नवी नवरी आली होती. एका बाजूला नवी नवरी आहे आणि तिच्याबरोबर संसार आहे आणि दुसऱ्या बाजूला ही काकू आहे, वयाने 10 ते 15 वर्षांनी मोठी. त्यामुळे तो वैतागला आणि त्यानं दिल्लीला बेकरीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि तो तिथे बायकोबरोबर राहायला लागला. तसं असताना देखील काकी त्याला सतत फोन करत होती. त्यानं तिला अनेक वेळा समजावलं, मात्र ती ऐकायला तयार नव्हती. आता याचा संसार मोडायची वेळ आली होती. त्याच्या घरात नेहमी सतत भांडणे सुरू झाली. यामुळे काकूबरोबर वाद, भांडण, गोंधळ व्हायला सुरुवात झाली. आता याला त्या काकूपासून सुटका पाहिजे होती, पण काकू काही त्याला सोडायला तयार नव्हती. यामुळे त्या पुतण्यानं त्या काकूला मारण्याचा प्लॅन केला. 28 मे 2025च्या अगोदरच तो दिल्लीवरून मुंबईला आलेला होता. त्यानंतर 29 मेच्या 2 दिवसाआधी काकू सायरा बानोला निर्दयस्थळी बोलावलं. ती त्याला भेटायला आली. नंतर येताना त्याने मेडिकल स्टोअरमधून डिले स्प्रे व कंडोम आणलेले होते. काकूला मारण्यापूर्वी त्यानं तिच्याशी 3 वेळा संबंध केले. तिची अतृप्त इच्छा तृप्त केली. त्यानंतर त्याने चाकू काढला आणि काकू सायरा बानो हिचा गळा चिरला, हत्या केली आणि तो दिल्लीला परत गेला. अखेर 29 मेला त्या महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला. घटनास्थळी सापडलेला स्प्रे, कंडोम आणि चाकू याच्यामुळे पोलीस त्या काकूच्या पुतण्यापर्यंत पोहोचले आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुतण्याचा नवा संसार होता, तो पण उद्ध्वस्त झाला आणि त्याची नवी नवरी तीही बर्बाद झाली. 3 मुले असलेली त्याची काकू हिचा संसारही उद्ध्वस्त झाला आणि तिची मुले देखील अनाथ झाली. हे केवळ वासनेमुळं झालं. ही महिला पती व मुलं असून देखील तिने तरुणाशी अनैतिक संबंध ठेवले आणि आपला सुखी संसार बर्बाद केला.
या कलियुगामध्ये तरुणांना काय झाले आहे हेच कळत नाही. केवळ क्षणिक सुखासाठी नात्याचा आणि वयाचा विसर पडलेला आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.